नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विशू होम किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत साधी आणि सोपी चिकन दम बिर्याणी रेसिपी. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात अगोदर मी इकडे 4 कांदे कापून घेतले आहेत उभे पातळ. त्यानंतर त्याला थोडे फ्राय करून घेतले. इकडे मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चला मॅरिनेट करूया. अद्रक लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, कस्तुरी मेथी, मिरची पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला आपला, दही, मीठ चवीनुसार, बिर्याणी मसाला, मिरच्या, टॅमॅटोची ग्रेव्ही बारीक करून घेतली आहे. मिक्स करूया आता सर्व मॅरिनेट. फ्राय केलेला कांदा ॲड करूया आता. थोडंसं तेल. सर्व मिक्स करून 30 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. मॅरिनेट होईपर्यंत तांदूळ शिजवून घेऊयात. इकडे मी गरम पाणी उकळून घेतलं आहे. त्यामध्ये खडे मसाले, मीठ, स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकले आहे. 80%च तांदूळ शिजवून घ्यायचे, जास्त शिजवून नाही घ्यायचे, थोडे कच्चे ठेवायचे. शिजले आहेत थोडे तांदूळ. मॅरिनेट झालेलं चिकन इकडे मी त्याच टोपात थोडं 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. बघा इकडे चांगलं पाणी सुटलेलं आहे. थोडं त्याला मिक्स करायचं चांगलं. चला दम देऊया. हे मी टाकले वरून भात शिजलेला, थोडा बरिस्ता टाकला, तळलेला कांदा, कोथिंबीर, थोडा कलर कोणताही जो तुम्हाला आवडेल तो ॲड करा. बिर्याणीला दम देऊन झालेला आहे. इकडे 30 मिनटं आता स्लो फ्लेमवर आपण ठेवूयात. बघू शकता किती छान मोकळा तांदूळ शिजलेला आहे मस्त. कशी वाटली माझी साधी आणि सोपी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप टेस्टी झाली होती बिर्याणी. या मग जेवायला. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.